नमस्कार, आज आपण बनवणार आहोत वाफवलेल्या कारल्याची भाजी। त्यासाठी लागणार आहेत पाव किलो कारली, पोहे खायच्या चमच्याने, 2 चमचे लाल तिखट, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा मीठ, 1 चमचा गूळ, अर्धा चम्मच हळद। आता आपण भाजी कशी बनवायची ते पाहू। तर यासाठी आपल्याला अगोदर कारल्याचे असे लांब लांब पातळ काप कट करून घ्यायचे आहेत आणि कट करत असताना त्यामधील ज्या बिया आहेत त्या अशा काढून, पूर्ण बिया आपल्याला कारल्यातल्या काढून घ्यायच्या आहेत। चला आता आपण कढई घेऊ। कढईमध्ये 1 ते 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला घालायचे आहे थोडेसे जिरे आणि मोहरी, जी मी एकत्रच घातली आहे। आता ही तडतडली की यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या थोड्या कुटायच्या आहेत। जास्त बारीक करायचं नाही, लसूण थोडासा मोठा मोठाच ठेवायचा आहे। आणि यामध्ये लसूण घालून त्याला चांगलं थोडं परतून घ्यायचं आहे। लसूण थोडं लालसर होईपर्यंत आपल्याला 1 ते अर्धा मिनिटासाठी परतून घेऊ। आता यामध्ये केलेले कारल्याचे काप आपण जे लांब कापून घेतले आहेत ते यामध्ये घालू आणि याला चांगलं 3 ते 4 मिनिट असं आपल्याला तेलामध्ये परतून घेऊ, ज्यामुळे हे काप चांगले तेलामध्ये परतून त्याच्यामधील जो कडूपणा आहे तो कमी होईल। तर याला चांगलं आपल्याला 3 ते 4 मिनिट असं परतून घेऊन यामध्ये आता घालायचं आहे 1 चमचा मीठ। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता मीठ, आणि थोडी अर्धा चम्मच हळद घालून आता परत आपल्याला भाजीला चांगलं असं मीठ आणि हळद पूर्ण कारल्यामध्ये मिक्स करून घेईपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे पहा किती छान अशी हे कारले, याला मीठ आणि हळद पूर्ण याच्यामध्ये मिक्स झाली आहे आणि याचा छान असा मस्त वास येत आहे। आता याला आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तर यासाठी आता आपल्याला कढईच्यावर 1 ताट ठेवून त्यामध्ये 1 तांब्या समजा पाणी घालून घेतलं आहे मी। तुम्ही कढईऐवजी इथं पातेलं घेऊ शकता आणि त्यावर कोणतीही प्लेट ठेवून फक्त त्या प्लेटच्या वर आपल्याला पाणी ठेवायचं आहे। आणि हे पाणी ठेवल्यानंतर गॅस थोडा बारीक करायचा आहे, की ज्यामुळे जर मोठा गॅस केला तर ते कारले खालून करपतील। त्याच्यामुळं कमी गॅसवर याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। आता हे पाणी चांगलं वाफवलं आहे, याचा अर्थ ह्या पाण्याच्या वाफेने बघा भाजीमध्ये पण पूर्ण अशी वाफ जमा झाली आहे। आणि ही भाजी आपल्याला पूर्ण वाफेवर करायची आहे, यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर आपल्याला करायचा नाही। तर पहा आता याच्यामध्ये आपण टाकलेले मीठ आणि हळदीचं पूर्ण याला पाणी सुटलं आहे आणि आपण जे झाकून पाणी ठेवलं होतं त्याची वाफ पूर्ण याच्यामध्ये जमा होऊन याचंच पूर्ण असं पाणी होऊन आता हे कारले मस्त असे वाफवलेले आहेत, मऊ झालेले आहेत। तर याला परत 2-3 मिनिट आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चम्मच लाल तिखट। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट मीठ यामध्ये ॲड करू शकता। तर लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला परत याला आणखीन आणि गूळ 1 चमचा गूळ यामध्ये परत ॲड करायचा आहे आणि त्याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी बनवताना यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही। जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर हे कारल्याचा कडूपणा हा तसाच राहील। वाफवल्यामुळे ही भाजी आपल्याला बिलकुल याच्यामध्ये कडूपणा राहणार नाही। आता गूळ आणि तिखट टाकून मस्त याला असं छान मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडा शेंगदाण्याचा कुट्टा घालायचा आहे, ज्यामुळे भाजीला थोडा घट्टपणा येईल। आणि आता हे छान सर्व मिश्रण एकजीव करून आपल्याला परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट पूर्ण छान असं मिक्स करून परतून घेऊन आता याला आपल्याला परत 2 मिनिटासाठी असं याच्यावर ताट ठेवून परत ताटामध्ये पाणी तसंच ठेवायचं आहे आणि परत याचे 2 मिनिट वाफ काढून ही तयार झाली आहे। तर आपली वाफवलेल्या कारल्याची भाजी
या भाजीमध्ये तुम्हाला कडूपणा थोडासुद्धा जाणवणार नाही. ही भाजी तुम्ही मुलांना जरी खायला दिली तरी ते सुद्धा खातील, कारण वाफवल्यामुळे यामध्ये थोडाही कडूपणा राहणार नाही. ही भाजी तुम्ही पोळी भाकरी सोबत कशासोबतही खाऊ शकता. तर तयार आहे आपली कडू कारल्याची वाफवून केलेली गोड अशी भाजी. धन्यवाद.